चला पंच फास्ट घ्यायचा सामना, 2 षटकाचा सामना खेळवायचा असेल तर फास्ट स्पीडअप घ्या. दोन्ही संघाला सूचना असेल, दोन्ही संघाला सूचना असेल. आपण 2 षटकाचा सामना खेळताना पाहतो आपण फास्ट घ्यायचंय. ते दोन्ही सांगतात काय 2 वर्षात दोन्ही सांगाल 2 वर्ष खेळायचे तर काय करणार. चला सामना चालू करा. चला सामना सुरू होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती निलेशला पाहतो, स्ट्राईक वरती पाहतो जेवण, नॉन स्ट्राईकला पाहतो अक्षय. सामना सुरू होईल. मेगा सायन्सचा थरार पाहायला भेटेल इथून आपल्याला या मॅच मध्ये. पाहायला गेला तर पहिला चेंडू पडला जायला, पहिला चेंडू फेकून दिला शत्रुशक्ताईंना, त्याच्या डोक्यावरून चेंडू फरार झाला. जेवणच्या बॅट मध्ये झाला पहिला षटकार. पहिला षटकार पाहायला भेटला जेवणच्या बॅट मधून. विचार केला गेला तर निलेशच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला या फलंदाजाला. पुन्हा एकदा जोरदार फटका, बिग षटकार येतोय का जेवणच्या बॅट मधून. पाहिलं गेलं तर आपलातून फटका पाहायला भेटला जेवणच्या माध्यमातून. इथून पाहतोय आपण आईवा जेल मारतोय आपण. आईवा जेल जो खेळाडू पकडला त्याने इकडे याचे 100 रुपये तुमच्यासाठी आहेत. रानसाई टीम करून पाहतोय आपण, रानसाई टीम करून 100 रुपये दिले जातील. रानसाई टीम कडून ज्या खेळाडू ज्या पोरानं मात्र जेल पकडला त्याला मात्र 100 रुपये. इथून पाहतोय 2 चेंडूवरती 2 मोठाले पटके पाहतो जेवणच्या बॅट मधून. पाहायला गेलं तर 2 चेंडूवरती मस्त फटके पाहायला भेटले. इथून पाहतो अजून काही चेंडूचा खेळ शिल्लक. इथून मात्र कव्हर प्लॉट डोक्याच्या वरून पाडला चेंडू, चेंडू परत आला 4 धाब्यासाठी आला. तिसरा मोठा फटका जेवणच्या बॅट मधून. इथून पाहतोय आपल्यातून जेल टिपला होता निमरवाडचा खेळाडू पाहतोय आपण. कॅमेरामॅन फोकस करायचंय. इथं मात्र 100 रुपये दिले जातील. आईवा जल पकडला होता. रानसाई संघाचा संघनायक पॉम्सर संघाकडून पाहतोय आपण 100 रुपये दिले जातील. इरामन दोरे यांच्या हस्ते मात्र 100 रुपये दिले जातील आईवा कॅश या छोट्याशा बाळासाठी. इथून पाहतोय 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 3 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा लागल्या गेल्या आहेत. इथून मात्र नो चेंडू असणार आहे. पंचांचा इशारा नो चेंडू आणि ने चेंडू 1+ भेटतील 5 धावा. पाहिलं गेलं तर खराब गोलंदाजी पाहायला भेटले शेवटच्या मॅच मध्ये. निलेश या गोलंदाज इथून पाहिलं गेलं तर या 5 धावेनं धावफलक तब्बल वाढले गेले. धावसंख्या पाहतोय आपण 21 अंकावरती पोहोचलं गेलाय. 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 3 चेंडू मध्ये तब्बल रानसाई संघ 21 धावावरती पोहोचला गेलाय. थोडीशी खराब गोलंदाजी पाहतोय आपण ममतापूर संघाच्या बाजूने हरला तर चांगली फटकेबाजी करतो जेवण. फ्रीडचा चेंडू चेंडू हवेमध्ये. इथून मात्र फलंदाज बाद नसणारा फ्री चेंडू होता. पाहिलं गेलं तर एकच धाव भेटेल. एका धाब्याने धावफलक पोहोचलं गेलाय. 22 अंकावरती पोहोचलं गेलाय. इथून पाहतोय आपण 22 धावा लगावल्या गेल्यात. चांगली फटकेबाजी जेवणची. पाहिलं गेलं तर मेगा फायनल मध्ये काय फटकेबाजी करावी ना ती मात्र इथं दाखवून देतो हा फलंदाज. स्ट्राईक वरती पाहतोय अक्षयचा विचार केला गेला तर आजच्या इथून पाहायला गेला तर अक्षय मात्र आजच्या दिवसामध्ये थोडीशी बॅट शांत राहिली आहे. मोठाले फटके केसावे लागतील. इथून मात्र पुन्हा एकदा वारकरी पद्धतीचा चेंडू फेकी केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंबलिंग पाहायला भेटला. इथून पाहिलं रनआउटची संधी आहे. इथून भेटेल फक्त लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आणि एका धाब्याने धावफलक पाहतोय आपण तब्बल 23 अंकावरती पोहोचला गेलाय. इथून पाहतोय आपण अक्षयचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये यांची बॅट थोडी शांतता राहिली आहे. पूर्ण जबाबदारी पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये धर्म आणि जेवण या 2 फलंदाजांनी घेतली आणि महत्वाच्या शर्यतीत जी पहिली मॅच केला गेला तिथून मात्र जे रानसाई संघाच्या फलंदाज प्रकाशने जो षटकार टोकला तिथून मात्र रानसाई संघ पुढे आला. इथून पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा 8व्या बॅटना चेंडूला ऑफ साइडच्या दिशेने फेकून दिलाय. तिथं मात्र
इथून पाहतोय आपण चेंडू तर अडवला गेलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचं चेक केलं जाईल. इथून मात्र जरूर चेक केलं जाईल. रानसाई संघाचा निर्णय आला की चेंडू चेक करायचा आहे. इथून मात्र चेंडू अडवला गेलाय. इथून पाहतोय फक्त ना फक्त 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं धावफलक तब्बल पोहोचलं गेलाय तो म्हणजे 25 अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. पहिल्या षटकामध्ये 25 धावा लगावल्या गेल्या रानसाई संघ. पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटलाय. स्ट्राईक वरती पाहतोय अक्षय प्रवीण गोलंदाजी स्ट्राईक वरती. चेंडू उडवलाय. अक्षयची बॅट शांत होती. पाहतोय आपण मेगा फायनलच्या मॅच मध्ये आता अक्षयची बॅट बोलली जाते. पहिला चेंडू मात्र दुसऱ्या षटकामध्ये उडवला गेलाय 6 धाव्यांसाठी. इथून मात्र अक्षय म्हणत असेल की जेवण जर फटके खेळायचा जाता तर मी कशा शांत राहावा. इथून मात्र अक्षयने सुद्धा चेंडूला फेकून दिलं 6 धाव्यांसाठी आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचला गेला तब्बल 31 अंकावरती पोहोचला गेलाय. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या 5 चेंडूमध्ये तब्बल किती धावा जमा करेल रानसाई संघ. क्रॉस द लाईन फटका. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. अक्षयच्या बॅट मधून हा दुसरा फटका पाहायला भेटलाय आणि या चौकाराच्या साहाय्यानं रानसाई संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचला गेलाय. पाहतोय आपण 35 अंकावरती आपला फटकेबाजी राहिले. मेगा फायनल कशी असावी ती मात्र इथं दाखवून देतो रानसाई संघ. जेवण आणि अक्षय जोड साखळी मात्र बरसली गेले ते म्हणजे ममदापूर संघावरती आक्रमकताने सुरुवात केली. तिथून पाहायला गेलं तर पुन्हा एकदा लोड फुलटो चेंडू उडवण्याचा प्रयत्न झाला होता. इथून पाहायला गेलं तर 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे कारण अक्षयला माहित आहे आपण पाहायला गेलं तर जेवणच्या बॅटमधून सुद्धा 2 मोठाले फटके पाहिलेत. त्याला स्ट्राईक वरती आणायचं काम केलंय ते मात्र आणून दिलंय. तर मात्र स्ट्राईक वरती जेवण या फलंदाजाला या एका धावेने धावफलक पाहतोय आपण तब्बल 36 अंकावरती पोहोचलं गेलंय. पुन्हा एकदा जोरदार फटका लागवण्याचा प्रयत्न. इथून मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. चेंडू मात्र सरळ निघून गेला यशच्या हातामध्ये. हा चेंडू येतोय डॉट. पुन्हा एकदा जोरदार फटका लागवण्याचा प्रयत्न झाला होता. शतक तैनात. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं मात्र फेकी चांगली पाहायला भेटले. कलेक्शन सुद्धा चांगलं. फलंदाज होईल बाद. जेवण बाद असणार आहे. इथून पाहतोय आपण या एका धावेनं धावफलक तब्बल पोहोचला गेला तर 37 अंकावरती. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या पाहतोय आपण 37 अंकावरती पोहोचला गेला. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक पाहतोय आपण. या शेवटच्या चेंडूमध्ये टार्गेट सेट चेंडू पाहतोय आपण. स्ट्राईक वरती अक्षयचा विचार केला. त्याच्या बॅट मध्ये 2 मोठे फटके आले. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला भेटेल का. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका लांब लचक पाहायला भेटतोय 6 धावांसाठी. आपला फटकेबाजी राहिले अक्षयची. इथून पाहायला गेला तर अक्षयची चांगली फलंदाजी. धावसंख्या पोहोचली गेले 43 अंकावरती. तब्बल येणारे 12 चेंडू 44 धावांची गरज पाहतोय आपण. इथून पाहायला गेलं तर अक्षयची बॅट मात्र थोडी 2 मॅच मध्ये शांत होती. मेगा फायनल मध्ये अक्षयची बॅट बोलली जाते. कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. महत्वाच्या क्षणी मात्र धावा जमा केल्या आपल्या संघासाठी. चांगले बिग लढत पाहायला भेटेल यात काही शंका नाही कारण एका साईडला येला तर दीपक सुद्धा आजच्या दिवसामध्ये दीपकने चांगली फलंदाजी केली. तोच दीपक मात्र आता इथून मात्र 12 चेंडू मध्ये तब्बल 44 धावा जमा करायच्या आहेत. मोठाले फटके दीपकच्या बॅट मधून पाहायला भेटतील का.
इथून पाहतोय आपण 12 चेंडू 44 धाब्यांची गरज. काय पटकेबाजी राहिली रानसाई संघ. 2 षटकाचा सामना होता. 2 षटकामध्ये तब्बल 43 धावा जमा केल्या रानसाई संघानं. इथून पाहायला गेलं तर येणारे 12 चेंडू मध्ये ममतापूर संघाला 44 धावा पाठला करायचा आहे. प्रत्येक षटकामध्ये 22 धावा जमा कराव्या लागतील आणि त्या 22 धावा मात्र जमा होतील जोपर्यंत दीपक आहे ना तोपर्यंत मात्र ममतापूर संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटेल. कारण दीपकचा विचार केला गेला तर आपण 2 मॅची पाहिल्या तब्बल बॅक टू बॅक 5 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले होते. 3 षटकार मात्र आता या मॅच मध्ये ठोकावे लागतील. त्यामध्ये दीपक या फलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अशोकला पाहतोय. पहिला चेंडू उडवलाय क्षेत्रशक तैनात त्याच्या आबागाच्या बाहेर. पहिला षटकार आलाय दीपकच्या बॅट मधून. षटकाराने सुरुवात केली दीपक या फलंदाजानं. इथून पाहिलं गेलं तर 44 धावांचा पाठला करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार टोकलाय. षटकार टोकला. इथून पाहिलं गेलं तर या षटकाराच्या सहाय्यानं 6 धाव्याने सुरुवात केली ममतापूर संघ पाहतोय आपण. विचार केला गेला तर दीपकची चांगली फटकेबाजी आजच्या दिवसामध्ये दिवस गाजवला या फलंदाजानं. शॉर्ट पिच चेंडू बॅटच्या मध्ये चेंडू आला नाही. 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. रनआउटची संधी आहे इथं मात्र फक्त आणि फक्त एका धावे रोखलं जाईल आणि एका धावेनं धावफलक पाहतोय आपण तब्बल 7 अंकावरती पोहोचले गेलाय. इथून पाहिलं गेलं तर धावसंख्या पाहतोय आपण 7 अंकावरती पोहोचले गेले. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. स्ट्राईक वरती पाहतोय निलेशला चांगली फटकेबाजी करावी लागणार. गोलंदाजी ट्रॅक वरती अशोक पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू इथून मात्र सरळ यष्टीच्या हातामध्ये. इथून मात्र हा चेंडू येतोय डॉट. जेवढे डॉट चेंडू खेळाल ना ममतापूर संघ तेवढा मात्र तुम्हाला पराभवाच्या दिशेने जावं लागेल. विचार केला गेला तर 44 धाब्यांचा पाठला करायचा आहे. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 3 चेंडू मध्ये तब्बल 7 धाबा जमा केल्या त्यामध्ये ममतापूर संघ. क्रॉस द लाईन फटका दमदार आहे 6 धाब्यांसाठी. निलेशच्या बॅट मध्ये आला षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावफलक वाढला गेला. धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 13 अंकावरती पोहोचलं गेलाय. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू येतोय डॉट. कमबॅकिंग गोलंदाजी जेवढे डॉट चेंडू पैकी कराल ना तेवढा रानसाई संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटेला. विचार केला गेला तर अशोकचा चांगली गोलंदाजी राहिले. 2 षटकार जरूर काढले. धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 13 अंकावरती थांबले गेले. आडव्या बॅटनं चेंडू उडाला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आला. इथून पाहिलं गेलं तर कुठलीही चुकी नसणार. जेवणचा आपल्यातून कामगिरी पाहतोय. आपल्या संघासाठी 100% फिल्डिंग पाहायला भेटल्या. इथून मात्र फलंदाज होईल बाद. 1 षटकाचा खेळ संपला गेला. धावसंख्या पाहतोय आपण 13 अंकावरती. येणारे 6 चेंडू 31 धाब्यांची गरज. 6 चेंडू मध्ये 31 धावा जमा होतील का. 5 षटकार टोकावे लागते दीपक या फलंदाजाला ना. दीपकचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये सलग 5 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले होते. 30 षटकार मात्र आता या क्षणाला मारावे लागतील. एका ओव्हर मध्ये 5 षटकार टोकावे लागतील. 31 धाब्यांची गरज पाहतोय आपण. गोलंदाजी ट्रॅक वरती पवन पाहतोय. पवननं मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तेवढी चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून पाहायला गेलं ना रानसाई संघाच्या बाजूनं तर फक्त आणि फक्त 2 चेंडू डॉट फेकायचे आहेत आणि ममतापूर संघाचा विन करायचा असेल तर 5 षटकार टोकावे लागतील. दीपक मध्ये क्षमता आहे. 5 चेंडू 5 षटकार ठोकेल का हा फलंदाज पाहतोय. 31 धाब्यांची गरज असताना पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज पाहतोय आपण. इथून मात्र रनआउटची संधी. फलंदाज बाद असणार आहे. इथून मात्र फलंदाज बाद असणार आहे. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र यष्टीरक्षक पाहतोय आपण. इथून मात्र आपण नागेशनं चांगली कामगिरी केली आहे. महत्वाची विकेट होती दीपकची. ती विकेट मात्र मिळवून दिली आपल्या संघासाठी. नागेशचं कौतुक करावं लागेल. इथून मात्र सामना टर्निंग पॉईंट ठरला गेलाय. आता येणारे 5 चेंडू 31 धाब्यांची गरज. जरी 5 चेंडूवरती 5 षटकार टोकले तरी सुद्धा रानसाई संघ विन होऊ शकतो. इथून मात्र सामना पुरेपूर या विकेट बाई चुकला गेलाय तो म्हणजे रानसाई संघाच्या बाजूनं.
येणारे 5 चेंडू 31 धावांची गरज. नवीन फलंदाज पाहतो आपण प्रवीणला पाहतो स्ट्राईक वरती. इथून मात्र रानसाई संघाच्या बाजूने यायला लागला एक्स्ट्रा षटक. नागेशने चांगली कामगिरी, महत्वाची विकेट होती दीपकची, ती विकेट मात्र घेऊन दिली आपल्या संघासाठी. इथून मात्र चेंडू उडाला, शतशक तैनात आहे. तिथं पाहायला गेलं तर चांगलं शतशक पाहायला भेटलं. फक्त आणि फक्त एकच धाव. आता येणारे 4 चेंडू 30 धावांची गरज. 4 चेंडू 30 धावा. इथून मात्र 4 चेंडू मध्ये 30 धावा बनल्या जातील का? पाहिले गेलं तर एखादा नो चेंडू पडला जाईल का पवन या गोलंदाजाकडून? पवनचं चांगली गोलंदाजी राहिली इथून मात्र, यात काही शंका नाही. इथून पाहतोय आपण चेंडू हवेमध्ये स्वतःच्या पवित्रामध्ये झेल टिपला गेलाय. पवन चांगली कामगिरी करतोय, झटका लागला गेला इथून मात्र. आता 3 चेंडू 30 धावांची गरज. सामना मात्र पूर्णपणे पाहतोय आपण रणसाई संघाच्या बाजूने चुकलं गेलाय. आपल्यातून फलंदाजी राहिली रणसाई संघाची. विचार केला गेला तर जेवणने जी सुरुवात केली बॅक टू बॅक, पहिल्या चेंडूवरती 2 चेंडूवरती 2 षटकार जसे ठोकले ना, तिथून मात्र रणसाई संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटला. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये जी अक्षयची फलंदाजी राहिली, अक्षयने जे षटकार ठोकले, तिथून मात्र रणसाई ताकदवर पाहायला भेटला. पुन्हा एकदा क्रॉस द बॅटेड फटका. इथून मात्र हा चेंडू जातो डॉट. आता मात्र इथं सामना पुरेपूर पाहतोय आपण रणसाई संघाच्या बाजूने झोकला गेलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. क्रॉस द बॅटेड फटका पाहतो, शतशक तैनात आहे. तिथं मात्र कुठलीही चुकी नसणार आहे. इथून पाहतो एकच धाव. शेवटचा चेंडू पाहतो आणि या शेवटचा चेंडू पडला गेल्यानंतर पाहतो या टुर्नामेंट मधला चॅम्पियन ठरला जाईल तो म्हणजे रणसाई संघ. विचार केला गेला तर धर्माचा संघ पाहतोय आपण. धर्मानं मात्र महत्वाच्या क्षणी चांगली फलंदाजी केली होती, ती म्हणजे निंबारवाडी संघासमोर. पाहिलं गेलं तर आपल्यातून पटकेबाजी राहिली होती. तिथून मात्र सामना जिंकला गेला. रणसाई संघ चॅम्पियन संघ ठरतोय या टुर्नामेंट मधला.